त्यांनी का निवृत्त झाले मला कळलं नाही। पण सुनील गावस्करांनी आपल्या ज्यावेळी ते उत्तम क्रिकेट खेळत होते त्यावेळी कलकत्ता टेस्टमध्ये त्यांनी 92 रन काढले, अनेक विश्व रेकॉर्ड तयार केला आणि अचानक त्यांनी निवृत्ती जाहीर केली फर्स्ट क्लास क्रिकेटमधून। तेव्हा लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही चांगले फॉर्म मध्ये उत्तम क्रिकेट खेळता, तुम्ही निवृत्त का होता? तेव्हा तटकरे साहेब त्यांनी दिलेलं उत्तर जरूर लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आणि मी। त्यांनी उत्तर असं दिलं की लोक असं विचारतात तुम्ही का रिटायर्ड होत आहात, तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे। आणि लोक जेव्हा म्हणतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहात, तेव्हा त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे की आता लोकांची अपेक्षा काय आहे। कारण सत्तेच्या खुर्चीला असा फेविकॉल लागलाय का जो चिपकला तो उठतच नाही। जसा इलेक्ट्रिकचा करंट लागतो आयुष्यभर आणि समाधान कुणी नाही। म्हणजे पहिल्यांदा म्हणतात मला आमदारकीचं तिकीट द्या। मी एकदा राजस्थानच्या विधानसभेत भाषणाला म्हटलं होतं की राजकारण हे दुखी आत्म्यांचा, अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे। नगरसेवक याकरता दुखी आहे की तो म्हणतो मला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही। आमदार याकरता दुखी आहेत ते म्हणतात की मला मंत्री पद मिळालं नाही। मंत्री ज्यांना पद मिळालं ते म्हणतात मला चांगलं डिपार्टमेंट मिळालं नाही। आणि ज्यांना डिपार्टमेंट मिळालं ते म्हणतात आता मला मुख्यमंत्र्याचा चान्स आहे तो केव्हा मिळणार आहे। आणि मुख्यमंत्री म्हणतात की आता आमचे श्रेष्ठ नेते किती दिवस ठेवतात केव्हा काढतात भरोसा नाही, ते सगळे ऑक्सिजनवर। आणि म्हणून तृप्त आत्मे राजकारणात खूप कमी आहे। आता आम्ही मुंबई पुणे नवीन हायवे बांधणार आहे पुन्हा, आणि तो आता त्याचा पहिलेही टेंडर निघालंय। आता हा अटल पूल क्रॉस केल्यानंतर लगेच 4 किलोमीटर नंतर मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम सुरू होणार आहे। त्यातलं पहिलं पॅकेजचं टेंडर निघालं आणि इथून केवळ 1.5 तासात पुणे आणि 5 तासात बंगलोरला जाता येईल असा हायवे बांधणार आहोत।